नमस्कार. शेअर मार्केट मराठी या यूट्यूब चॅनलवर आपल्या सर्वांचं हार्दिक स्वागत. आजच्या व्हिडिओमध्ये आपण निफ्टी, बँक निफ्टी आणि सेन्सेक्स या तीन इंडेक्समध्ये वीकली आणि डेली टाइम फ्रेम मध्ये विश्लेषण करणार आहोत. या विश्लेषणामुळे आपल्याला ह्या तीन इंडेक्स सोबतच ओव्हरऑल मार्केटमध्ये पुढील आठवड्यात कशा प्रकारे मुवमेंट होऊ शकते, कुठे सपोर्ट घेतला जाऊ शकतो, कुठे रेजिस्टन्स फेस केला जाऊ शकतो, चालू असलेला ट्रेंड असा चालू राहिला तर कोणती टार्गेट्स बघायला मिळू शकतात, यासारख्या अनेक विषयांचं अतिशय विस्तृत असं विश्लेषण आपण आजच्या व्हिडिओमध्ये करणार आहोत. त्यामुळे आजचा हा व्हिडिओ अतिशय महत्त्वाचा आहे आणि आपण सर्वांनी तो शेवटपर्यंत अजिबात स्किप न करता पूर्ण बघावा. मात्र या विश्लेषणाला सुरुवात करण्यापूर्वी मला तुम्हाला शेअर मार्केट मराठीच्या ॲप विषयी थोडक्यात माहिती सांगायची आहे. शेअर मार्केट मराठीचं ॲप आता अँड्रॉइड आणि iOS अशा दोन्हीही प्लॅटफॉर्मवर उपलब्ध आहे. हे ॲप तुम्ही तुमच्या मोबाईलमध्ये डाउनलोड करून इन्स्टॉल केलंय का? जर केलं नसेल तर आजच करा. याचं कारण असं आहे की शेअर मार्केट मराठीच्या सर्व सर्व्हिसेस आता या ॲपच्या माध्यमातून उपलब्ध करून देण्यात आलेल्या आहेत. या सर्व्हिसेसमध्ये शेअर मार्केट मराठीचे फ्री कोर्सेस, प्रीमियम ग्रुप आणि पेड कोर्सेसचा समावेश आहे. समजा तुम्हाला हे ॲप डाउनलोड करून इन्स्टॉल करायचं असेल तर त्याची लिंक या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये तसंच कमेंट सेक्शनमध्ये जी पहिलीच कमेंट आहे, पिन कमेंट, तिथे उपलब्ध करून दिलेली आहे. ह्या दिलेल्या दोनपैकी कोणत्याही एका ठिकाणी जाऊन दिलेल्या लिंकवर क्लिक करून तुम्ही हे ॲप डाउनलोड करून इन्स्टॉल करू शकता. हे झालं शेअर मार्केट मराठीच्या ॲप विषयी थोडक्यात माहिती. आता आपण आपल्या मूळ विषयाकडे परत येऊया आणि शुक्रवारी इंडेक्समध्ये कशा प्रकारे मुवमेंट झाली आणि पुढील आठवड्यात कशा प्रकारे होऊ शकते याचं विश्लेषण करण्यासाठी डायरेक्टली जाऊया चार्टवर. आणि इथे मी निफ्टी फिफ्टीचा 15 मिनिटाच्या टाइम फ्रेम मधला चार्ट ओपन केलेला आहे. शुक्रवारी आपण बघू शकतो की गॅप अप ओपन झालं, 24,280 च्या सुद्धा वर ओपन झालं. आता खरं म्हणजे तुम्हाला आठवत असेल तर मागच्या 2 दिवसापासून आपण जे विश्लेषण करतोय त्यामध्ये मी तुम्हाला काय सांगितलं होतं की 19 तारखेपर्यंत ही सगळी मंदी झाल्यानंतर मी असं सांगितलं होतं की 20 तारखेला आपल्याला अशी अपेक्षा आहे की येणाऱ्या काळात किंमत वर जाईल आणि ह्या दोन रेंज दिलेल्या होत्या की साधारण ह्या रेंज पर्यंत किंमत वर जाऊ शकते. कुठपर्यंत होती ती रेंज? 24,105 ते 24,195. दुसऱ्या दिवशी 20 तारखेला तुम्ही बघू शकता त्या रेंजच्या वर ओपन झालं. थोडा वेळ इथे साइडवेज झालं. त्यानंतर वर जातंय असं वाटलं, परत खाली आलं. अशा पद्धतीनं बऱ्यापैकी साइडवेजच मुवमेंट आपल्याला 20 तारखेला गुरुवारी बघायला मिळाली. 21 तारखेला काय झालं म्हणजे शुक्रवारी, तर शुक्रवारी आपल्याला गॅप अप ओपन झालं. थोड्या वेळासाठी वर ओपन झालं, पण ते लगेच खाली आलं. परत खाली आलंय, बाउन्स झालाय, परत खाली येतंय असं चित्र निर्माण झालं. म्हणजे थोडक्यात आपल्याला असं झालं, की जो बाउन्स अपेक्षित होता 20 तारखेला तो आलेला होता. आता अपेक्षा अशी होती, की इथून किंमत खाली येईल आणि किंमत खाली येण्यासाठी एम पॅटर्न बनेल. तशा प्रकारची सर्व पार्श्वभूमी इथे पण तयार झालेली होती. पण प्रत्यक्षात काय झालं? प्रत्यक्षात आपल्याला किंमत खाली आलीच नाही आणि एम पॅटर्न बनलाच नाही. तर मागच्या 2 दिवसाचा जर तुम्ही विचार केलात तर मी इथे काळ्या रंगामध्ये ज्या लेवल्स काढल्या आहेत तर तुम्ही बघू शकता. खालच्या बाजूला बघितलं तर तुमच्या लक्षात येईल की 24,185 च्या आसपासची लेवल आहे. वरच्या बाजूला बघितलं तर 24,225 च्या आसपासची लेवल आहे. तुम्हाला इथे लक्षात येईल काय झालं की 20 तारखेला सकाळचा पूर्ण वेळ ह्या एरियामध्येच मुवमेंट झाली. दुपारनंतर मग काय झालं, वर गेली किंमत. आता त्यानंतर मी काय केलं, ह्या 2 लेव्हल नंतर आणखीन एक लेव्हल काढली आहे. काय आहे? 24,265 च्या आसपासची लेव्हल आहे. मग तुम्ही बघू शकता की 20 तारखेला दुपारनंतर ह्याच रेंजमध्ये मूव्हमेंट झाली. थोड्या वेळासाठी खाली आलं होतं क्लोज होताना, परत वर गेलं आणि त्यानंतर आज दिवसभर जर बघितलं तर तुमच्या लक्षात येईल मॅक्झिमम 24,225 ते 24,265 ह्या 40 पॉईंटच्या रेंजमध्येच आपल्याला मुवमेंट झालेली दिसते. त्यापूर्वी बघितलं तर ही खालची जी आहे ही सुद्धा 40 पॉईंटचीच मुवमेंट आहे. म्हणजे 24,185 पासून 24,225 पर्यंत. तर अशा प्रकारे काय झालं, 2 दिवस हे 40-40 पॉईंटच्या रेंजमध्ये मुवमेंट करतंय. त्यामुळे ह्या 2 दिवसामध्ये आपल्याला इंट्राडे मध्ये फार काही करता आलेलं नाहीये. याचं कारण साइडवेज मार्केटमध्ये आपण ऑप्शनमध्ये काहीच करू शकत नाही. कॉल बाय करू शकत नाही, पुट बाय करू शकत. याचं कारण असं असतं, काही करायला गेलं तर आपल्याला एक मूव्हमेंट पाहिजे आणि ती मूव्हमेंट असेल तरच ऑप्शनमध्ये आपल्याला फायदा होऊ शकतो. आता 2 दिवस असं झालंय. आता कदाचित काय होईल, आपल्याला ही जी रेंज आहे वरच्या बाजूला बघितलं तर 24,265 आहे, खालच्या बाजूला बघितलं तर 24,195
85 आहे. तर ही जी आपल्याला 80 पॉइंटची रेंज आहे, ह्याच्या वरच्या दिशेनं तरी ब्रेकआउट आला पाहिजे किंवा खालच्या दिशेनं तरी ब्रेकआउट आला पाहिजे. आपली सिस्टम आपल्याला असं सांगते किंवा आपलं विश्लेषण आपल्याला असं सांगते, की खालच्या बाजूनं खरं म्हणजे ब्रेकआउट आला पाहिजे. आणि मग काय होईल, तुम्हाला जर आठवत असेल आणि तुम्ही जर नियमित आपले व्हिडिओ बघून, समजून, लक्षात घेऊन ठेवत असाल, तर तुम्हाला एक गोष्ट मी सांगितली होती, इथे आपल्याला काय अपेक्षित आहे, खूप मोठं सेलिंग झालेलं आहे मागच्या 8-10 दिवसांपासून. आता एक बाउन्स अपेक्षित आहे, त्यानंतर परत एकदा सेलिंग अपेक्षित आहे आणि मग असा डब्ल्यू पॅटर्न अपेक्षित आहे. तर तुम्ही जर इथे बघितलं तर एकदा किंमत खाली आली आणि परत वर जायला लागली, तर हे आपल्याला इथे काय होऊ शकेल, ह्या एरियामध्ये डब्ल्यू पॅटर्न तयार होईल आणि ह्या डब्ल्यू पॅटर्न नंतर मग खूप चांगली तेजी जी आहे ती सुरुवात होऊ शकेल तेजीची. असं आत्ताचं चित्र आहे. त्यामुळे एकदा आपल्याला खाली येणं अपेक्षित आहे. मी आता तुम्हाला इथे काय अपेक्षित आहे ते सांगितलं, पण आतापर्यंत काय झालंय हे आपल्याला इथे दिसलेलं आहे. आता आपण काय करूया, आपण आता थोडंसं वीकली आणि डेली टाइम फ्रेम मध्ये निफ्टीचा चार्टचा अभ्यास करूया, म्हणजे बऱ्याच गोष्टी आपल्याला आणखीन चांगल्या पद्धतीनं लक्षात येतील. आता जेव्हा मी वीकली चार्ट ओपन करतोय, तर ह्या वीकली चार्ट मध्ये मागच्या अनेक आठवड्यांपासून आपण काय दाखवतोय, की इथे डब्ल्यू पॅटर्न बनत आलेला आहे हे दाखवतोय. इथे तुम्ही बघा, या पद्धतीनं आपल्याला असा डब्ल्यू पॅटर्न बनला होता, पण त्याचं ब्रेकआउट जे आहे ते काही आलं नव्हतं. ब्रेकआउट कुठे येणार आपल्याला, मी तुम्हाला थोडंसं झूम करून दाखवतो म्हणजे लक्षात येईल. ही जी सेंटर लाईन आहे डब्ल्यू पॅटर्नची, ह्या सेंटर लाईनच्या वर काय झालं पाहिजे, आपल्याला किंमत वर टिकली पाहिजे, तरच डब्ल्यू पॅटर्नचा ब्रेकआउट येईल. मागच्या 2-3 आठवड्यापूर्वी जेव्हा ही कॅन्डल बनली होती, मी सांगितलं होतं आता इथे सावध राहायला पाहिजे. कारण एक तर रेझिस्टन्सच्या जवळ आहे, रेझिस्टन्स ब्रेक करायला आपण अपयशी ठरलेलो आहोत. त्यामुळे थोडंसं प्रॉफिट बुकिंग येऊ शकतं आणि त्या पद्धतीनं आपल्याला इथे प्रॉफिट बुकिंग बघायला देखील मिळालेलं आहे. आता काय होऊ शकतं, एकदा थोडंसं आणखीन खाली येऊन मग वर जाऊ शकतं. अशा प्रकारची मुवमेंट आता इथे आपल्याला अपेक्षित आहे. तर वीकली टाइम फ्रेम मध्ये आपल्याला क्लिअर कट दिसतंय, जोपर्यंत ही 24,602 च्या आसपास असणारी लेवल जी आहे, ह्याच्यावर वीकली टाइम फ्रेम मध्ये ब्रेकआउट येत नाही आणि किंमत टिकत नाही. आता तसं बघायला गेलं तर ह्या आठवड्यात सुद्धा किंमत वर गेली होती, पण आठवड्याच्या शेवटी काय झालं, ह्या लेवलच्या वर 24,602 च्या वर क्लोजिंग आलं का, तर नाही, क्लोजिंग खाली आलं. तर आपल्याला काय पाहिजे, एक कॅन्डल इथे वर क्लोज होणारी पाहिजे वीकली टाइम फ्रेम मध्ये. असं जेव्हा होईल आणि मग ही ग्रीन कॅन्डल पाहिजे आणि मग जर ह्याचा हाय ब्रेक झाला, तर आपण असं म्हणू शकतो की आता खरोखरच इथून वर तेजी होऊ शकते आणि हा डब्ल्यू पॅटर्न जो बनलाय, याचं ब्रेकआउट आपल्याला आलं असं म्हणता येईल. मग काय होईल, 24,840 च्या आसपास असणारी पहिलं टार्गेट आहे. मग 25,100 ते 25,200 च्या आसपास असणारं दुसरं टार्गेट आहे. ही टार्गेट आपल्याला यायला सुरुवात होईल. तर अशा प्रकारे आपल्याला हे विश्लेषण लक्षात येते. त्यामुळे हे 3 आठवडे जरी, म्हणजे एक आठवडा आपण एकदम जागेवरच राहिलो, 2 आठवड्यात किंमत थोडी खाली आली, आता थोडीशी आणखीन एकदा खाली येऊन परत वर जाणं अपेक्षित आहे पुढच्या आठवड्यात. तर काय होतंय ते येणाऱ्या काळात आपल्याला लक्षात येईल. पण मी सांगतोय, अशी प्राइस ऍक्शन जर झाली, तर मग खूप चांगली तेजी आपल्याला येणाऱ्या काळात बघायला मिळू शकते. माझ्या मते तुम्हाला वीकली टाइम फ्रेमचं विश्लेषण लक्षात आलं असेल. आता आपण जाऊया डेली टाइम फ्रेम मध्ये. डेली टाइम फ्रेम मध्ये तुम्हाला आठवत असेल, तर जेव्हा ही तेजी चालली होती, तेव्हा सुद्धा मी सांगितलं होतं की आता ही तेजी इथपर्यंत झाली होती, तुम्ही इथे बघू शकता अशी सगळी तेजी झाली होती. तर ही जेव्हा तेजी झाली होती, त्याच वेळेला ज्या वेळेला ह्या 3 कॅन्डल बनल्या होत्या, त्यावेळेलाच मी सांगितलं होतं की आता काय व्हायला लागलंय, तेजीचं मोमेंटम कमी व्हायला लागलंय. आता एक प्रॉफिट बुकिंग येऊ शकतं. कुठपर्यंत येऊ शकतं, तुम्ही पाहिजे तर मागच्या वीकली जे हे आहेत, अनालिसिसचे व्हिडिओ आहेत, ते जाऊन बघू शकता, मागचे व्हिडिओ बघू शकता. तेव्हापासून मी सांगत होतो, ही जी एवढी मोठी तेजी झाली आहे, एकदा प्रॉफिट बुकिंग येऊ शकतं. कुठपर्यंत येऊ शकतं, तर त्याच्यासाठी मी लेवल पण दिलेल्या होत्या. 24,200 ची लेवल दिली होती की 24,200 पर्यंत खाली येऊ शकतं आणि त्याच्याही खाली आलं, तर खाली सगळ्यात जास्त कुठपर्यंत जाऊ शकतं, तर 23,850 पर्यंत जाऊ शकतं. हा सपोर्ट झोन आहे म्हणून सांगितलं होतं आणि सांगितलं होतं की ह्या एरियामध्ये काय होऊ शकतं, किंमत खाली येऊ शकते आणि मग इथून वर जाऊ शकते. आता जर तुम्ही बघितलं तर तुम्हाला काय दिसतंय, तसंच दिसतंय. 24,200 च्या खाली, 24,200 च्या खाली आली आहे, पण 24,850 च्या अजूनही वर आहे. ह्या एरियामध्ये आली आहे आणि आता वर जाताना दिसतेय. थोडं इथे डब्ल्यू पॅटर्न बनवून जर गेली, तर आपल्याला खूप चांगली तेजी येणाऱ्या काळात
बघायला मिळू शकते. तर त्या पद्धतीनं आपल्याला इथे मूव्हमेंट होताना बघायला मिळाली आहे. माझ्यामध्ये तुमच्या लक्षात आलं असेल की हे एवढं मागचे अनेक दिवस जे सेलिंग होतंय, ह्याचं कारण काय आहे? याचं कारण ही एवढी मोठी जी तेजी झाली आहे, त्याच्यामध्ये थोडंसं प्रॉफिट बुकिंग आल्याशिवाय पुन्हा तेजी होताना अवघड असते आणि म्हणून आपल्याला ही किंमत खाली आली आहे आणि म्हणून हे डब्ल्यू पॅटर्न वगैरे जे बनतात, ते त्याच्यामुळे बनतात. तर माझ्या आता तुम्हाला लक्षात आलं असेल, हे इथपर्यंत खाली का आलंय आणि निफ्टी 50 मध्ये येणाऱ्या काळात कशा प्रकारची मूव्हमेंट आपल्याला अपेक्षित आहे. तर हे झालं निफ्टी 50चं विश्लेषण. आता पुढे जाऊन आपण बँक निफ्टीचं विश्लेषण करणार आहोत. मात्र ह्या बँक निफ्टीच्या विश्लेषणामध्ये आपल्याला लक्षात ठेवलं पाहिजे की इथे सुद्धा निफ्टी प्रमाणेच सगळ्या गोष्टी सांगितल्या होत्या. बरोबर, निफ्टी प्रमाणेच इथे सांगितलं होतं 20 तारखेच्या आसपास. 19 तारखेच्याच व्हिडिओमध्ये सांगितलं होतं की आता किंमत वर जाऊ शकते. वरच्या लेवल दिल्या होत्या 57,225, 57,540 ह्या रेंज पर्यंत जाऊ शकते आणि त्यानंतर काय होऊ शकतं, एकदा किंमत खाली पण येऊ शकते. तर तुम्ही बघू शकता 20 तारखेला किंमत वर गेली आणि खाली यायला पण सुरुवात झाली होती. पण 21 तारखेला परत काय झालं, थोडंसं गॅप अप ओपन झाली आणि वरच्या भागामध्ये आता पुन्हा साइडवेज किंमत झालेली आपल्याला बघायला मिळते. आता ह्याच्यामध्ये सुद्धा आपल्याला अपेक्षित काय की एकदा चांगल्यापैकी खाली येईल किंमत, प्रॉफिट बुकिंग येईल आणि मग वर जायला सुरुवात करेल. तर अशी आपल्याला अपेक्षा आहे. पण इथे सुद्धा काय झालं, इथे गुरुवारी निदान एक चांगला आपल्याला ट्रेड मिळाला खाली जाताना. पण इथे शुक्रवारी जर बघितलं तर पूर्ण साइडवेज मूव्हमेंट आपल्याला होत होती आणि ह्याच्यामध्ये आपण काहीच ट्रेड करू शकत नाही. ऑप्शन बाईंगचा ट्रेड अजिबात करू शकत नाही. तर ही गोष्ट आपल्याला लक्षात आली असेल. तर माझ्यामध्ये निफ्टी, बँक निफ्टीचं तुमचं हे विश्लेषण तुमच्या लक्षात आलं असेल की शुक्रवारी काय झालं. मागच्या 2-3 दिवसात काय झालं हे आपण इथे सांगितलेलं आहे. आता आपण काय करूया, आता आपण ह्या सर्व ज्या लेवल्स काढल्या त्या काढून टाकूया आणि बँक निफ्टीचा चार्ट सुद्धा वीकली टाइम फ्रेम मध्ये ओपन करूया. वीकली टाइम फ्रेम मध्ये इथे तुम्हाला थोडंसं वेगळं अनालिसिस होतं. तर ते अनालिसिस काय आहे ते समजून घेऊया आपण. ते अनालिसिस असं होतं की इथे डब्ल्यू पॅटर्न तयार झालेला आहे ऑलरेडी. तुम्ही बघू शकता, आपल्याला पाहिजे तसा डब्ल्यू पॅटर्न तयार झालेला आहे. ब्रेकआउट सुद्धा झालेला आहे. मी तुम्हाला ब्रेकआउट साठीची लेवल काढून दाखवतो म्हणजे तुमच्या लक्षात येईल. इथे ब्रेकआउट सुद्धा झालेला आहे आणि हे थोडं वेगळ्या रंगात आणि डार्क दाखवतो म्हणजे आपल्याला समजेल. येस, म्हणजे तुमच्या लक्षात येईल की 57,456 रुपयाच्या आसपास हे ब्रेकआउटची लेवल आहे. तुम्ही इथे बघू शकता, अनेक आठवडे म्हणजे जवळ-जवळ 4 आठवडे, 1 महिन्याच्या आसपास किंमत ह्याच्या वर राहिली होती. त्याच्यानंतर हा आठवडा जरी धरला तरी चालेल, किंमत ह्या लेव्हलच्या वर राहिली होती. त्यानंतर आपण नेहमी सांगतो ब्रेकआउट कसं होतं, ब्रेकआउट आल्यानंतर एकदा किंमत वर जाते, मग लेव्हल टेस्ट करायला खाली येते आणि त्यानंतर परत वर जाताना इथे एन पॅटर्न बनवते. असा एन पॅटर्न कसा असतो, वर गेलं, किंमत खाली आली आणि परत वर जायला लागली. हा एन पॅटर्न आहे. तर असा एन पॅटर्न आपल्याला इथे बघायला मिळू शकतो आणि तो झालेला आहे. ब्रेकआउट आलेला आहे, किंमत लेवल टेस्ट करायला खाली आली आणि आता परत वर जाते. पण वर जाताना काय होतंय, हा जो ब्रेकआउटचा झोन आहे त्यामुळे इथे थोडंसं व्होलाटाईल मुवमेंट आपल्याला बघायला मिळते. येणाऱ्या काळात जेव्हा किंमत आणखीन वर जायला लागेल तेव्हा खूप चांगली तेजी आपल्याला बघायला मिळू शकते. तर अशा प्रकारे आपल्याला वीकली टाइम फ्रेम मध्ये चित्र दिसतंय. तुम्ही बघू शकता प्रत्येक आठवड्यात, म्हणजे हे जर 2 आठवडे सोडले तर सर्व आठवडे तुम्हाला ह्या लेवलच्या वरच म्हणजे ब्रेकआउट लेवलच्या वरच इथे क्लोजिंग आलेलं आणि ट्रेडिंग झालेलं आपल्याला मॅक्झिमम बघायला मिळते. तर माझ्यामध्ये वीकली टाइम फ्रेमचं अनालिसिस तुमच्या लक्षात आलं असेल. आता आपण जाऊया डेली टाइम फ्रेम मध्ये. डेली टाइम फ्रेम मध्ये जर तुम्ही बघितलं तर डेली टाइम फ्रेम मध्ये सुद्धा आपल्याला काय झालंय की बऱ्यापैकी इथनं किंमत वर गेलेली होती. त्यानंतर किंमत जी खाली आली आहे, ह्या खाली आल्यानंतर परत वर जाते. या वर जाताना काय झालं पाहिजे, इथे डब्ल्यू पॅटर्न बनवून मग किंमत वर जायला पाहिजे. असं जेव्हा होईल त्यावेळेला आपल्याला खूप चांगली तेजी बघायला मिळेल. त्यामुळे एकदा किंमत खाली येणं अपेक्षित आहे आणि त्यानंतर जेव्हा वर जाईल तेव्हा तो डब्ल्यू पॅटर्न पूर्ण होईल आणि त्यावेळेला आपल्याला खूप चांगली तेजी वरच्या बाजूनं बघायला मिळेल. तर अशा प्रकारचं चित्र आता आपल्याला बँक निफ्टी मध्ये सुद्धा दिसायला लागलंय. आता आपण पुढे जाऊन सेन्सेक्सचं विश्लेषण करणारच आहोत. मात्र आजच्या या व्हिडिओमध्ये आणखीन एका गोष्टीचं विश्लेषण आपल्याला करायचं आहे. तुमच्यापैकी जे चाणाक्ष आहेत त्यांच्या लक्षात आलंच असेल, पण मी ते शेवटी सांगणार आहे की आपण आणखीन कसलं विश्लेषण करणार आहे आणि हे केवळ आणि केवळ आजच्या व्हिडिओ पुरतच असणार आहे. प्रत्येक वेळेला ह्याचं विश्लेषण होईलच असं नाही. काय आहे, कसलं विश्लेषण करणार आहोत ते आपण थोडक्यात बघूया. मात्र त्यापूर्वी मला तुम्हाला
आपल्या शेअर मार्केट मराठी या युट्यूब चॅनलच्या चॅनल मेंबरशिप विषयी थोडक्यात माहिती सांगायची आहे. जर तुम्ही YouTubeचं ॲप ओपन केलं आणि त्याच्यावर तुम्ही शेअर मार्केट मराठी आपला YouTubeचा चॅनल ओपन केलात, तर तुम्हाला तिथे सबस्क्राईब बटनच्या शेजारी जॉइन बटन दिसायला लागलं असेल. तर ह्या जॉइन बटनला क्लिक करून तुम्ही काय करू शकता, आपल्या YouTube चॅनलची मेंबरशिप घेऊ शकता. त्याचबरोबर ह्या मेंबरशिपसाठी काय काय ऑप्शन आहेत, काय काय ऑफर आहेत, त्या तुम्हाला इथे जॉइन बटनला क्लिक करून बघता येतात. म्हणजे आधी माहिती घेता येते आणि जर आवश्यक वाटलं तर तुम्ही मग पुढे जाऊन ती मेंबरशिप घेऊ शकता. आपण याच्यामध्ये 4 प्रकार उपलब्ध करून दिलेत मेंबरशिपमध्ये. पहिला आहे ब्रॉन्झ, दुसरा आहे सिल्वर, तिसरा आहे गोल्ड आणि चौथा आहे प्लॅटिनम. याच्यामध्ये गोल्ड मेंबरशिप ही सगळ्यात पॉप्युलर आहे. मॅक्झिमम सगळ्यांनी हीच घेतलेली आहे आणि त्याच्यानंतर सेकंड पॉप्युलर आहे ती प्लॅटिनम मेंबरशिप. प्रत्येक मेंबरशिपमध्ये तुम्हाला काय काय फीचर्स, फॅसिलिटीज मिळतात ते तुम्ही तिथे वाचू शकता. त्यापेक्षा जास्त जर तुमच्या मनात काही शंका असेल तर तुम्ही काय करू शकता, माझ्याशी संपर्क साधू शकता, मला एक मेसेज पाठवू शकता. हा जो नंबर आहे हा माझा व्हॉट्सअपचा नंबर आहे आणि ह्याच्यावर तुम्ही केवळ आणि केवळ व्हॉट्सअप मेसेजद्वारे संपर्क साधू शकता. व्हॉट्सअप मेसेजद्वारेच संपर्क साधा. फोन करण्याचा प्रयत्न करू नका, कारण ह्या नंबरवरचे फोन स्वीकारले जात नाहीत. फक्त आणि फक्त मेसेजलाच रिप्लाय दिला जातो. त्यामुळे तुमची जी काही शंका या YouTube चॅनल मेंबरशिप विषयी असेल ती तुम्ही ह्या नंबरवर मेसेज करून विचारू शकता. मी माझ्या सवडीनं रिप्लाय देत जाईन. माझ्या सवडीनं असं का म्हणतोय, कारण दिवसभरातनं शेकडो मेसेजेस मला येत असतात आणि त्यातल्या त्यात जास्तीत जास्त मेसेजेसना, जास्तीत जास्त महत्त्वाच्या मेसेजेसना रिप्लाय करण्याचा माझा प्रयत्न असतो. तर त्यामुळे थोडासा वेळ लागू शकतो रिप्लायला, पण त्याच्यामध्ये तुम्हाला रिप्लाय नक्की मिळेल. तर हे झालं YouTube चॅनल मेंबरशिप विषयीची माहिती. आता आपण आपल्या मूळ विषयाकडे परत येऊया आणि राहिलेल्या इंडेक्सचं आणि एक सरप्राईज गोष्ट आहे, त्याचं विश्लेषण आपल्याला आज करायचं आहे. इंडेक्स कोणता राहिलाय? इंडेक्स राहिलाय सेन्सेक्स. सेन्सेक्स मध्ये सुद्धा सेम स्टोरी आहे. 19 तारीख नंतर सांगितलं होतं की आता तेजी होऊ शकते. ही लेवल दिलेली होती. खालच्या बाजूला 77,080 ची लेवल होती, वरच्या बाजूला 77,370 ची लेवल होती. 20 तारखेला गॅप अप ओपन झालं. इथे सुद्धा तुम्ही अशा लेवल्स काढू शकता. तुमच्या लक्षात येईल की या पद्धतीनं आपल्याला दोन्ही दिवस साइडवेज मुवमेंट निफ्टीमध्ये आणि सेन्सेक्समध्ये सुद्धा बघायला मिळाली. सेम विश्लेषण आहे, त्यामुळे तेच तेच परत सांगत नाही. अशा प्रकारे शुक्रवारची मुवमेंट झाली. आता आपल्याला काय करायचं, महत्वाचं म्हणजे वीकली अनालिसिस करायचं. वीकली अनालिसिस मध्ये निफ्टीमध्ये आणि सेन्सेक्समध्ये मात्र थोडासा फरक आहे. काय फरक आहे, जो आपण अनेक आठवडे बघतोय. इथे सुद्धा डब्ल्यू पॅटर्न तयार होतोय. मात्र ह्या डब्ल्यू पॅटर्नचं वैशिष्ट्य असं आहे की ह्या डब्ल्यू पॅटर्नचा ही ब्रेकआउट लेवल पर्यंत अजून किंमत पोहोचलेलीच नाहीये. निफ्टीमध्ये काय झालं, निफ्टीमध्ये ह्या किमतीच्या वर गेलं पण टिकलं नाही, खाली आलं. बरोबर, म्हणजे तुम्ही जर बघितलं तर किंमत इथनं वर गेली, खाली आली आणि इथे खाली क्लोज झाली. बरोबर, पण इथे अजून सेन्सेक्स मध्ये काय झालंय, त्या किमतीच्या वर गेलेलंच नाहीये अजून. त्यामुळे इथे अजून थोडं ब्रेकआउटला स्कोप आहे. बघा, ही लेवल जी आहे 79,367 पर्यंत गेलेलंच नाहीये. आता काय होऊ शकतं, इथे तुम्ही जर बघितलं तर तुम्हाला इथे थोडंसं किंमत खाली येताना दिसते. आणखीन थोडीशी खाली येऊन मग आपल्याला एक वरच्या दिशेनं ब्रेकआउट येऊ शकतो. आणि जेव्हा 79,367 ची ही जी लेवल आहे, म्हणजे ह्या डब्ल्यू पॅटर्नचं जेव्हा ब्रेकआउट होईल तेव्हा खूप चांगली तेजी आपल्याला येणाऱ्या काळात बघायला मिळू शकते. पण त्याच्यासाठी ह्या लेवलचं ब्रेकआउट येणं आवश्यक आहे. जोपर्यंत ते होत नाही तोपर्यंत ही तेजी होणार नाही. तर माझ्या मते तुम्हाला आता विकली टाइम फ्रेमवर कशी परिस्थिती आहे हे लक्षात आलं असेल. तर आता आपण पुढे जाऊया आणि डेली टाइम फ्रेमवर येऊया. डेली टाइम फ्रेमवर सुद्धा आपल्याला काय दिसतंय, अनेक दिवस ही तेजी होत होती. निफ्टी प्रमाणेच विश्लेषण आहे. त्यानंतर एकदा प्रॉफिट बुकिंग आलंय. आता जर पुन्हा वर जायचं असेल तर इथे एक डब्ल्यू पॅटर्न म्हणून जर वर जायला लागलं तर खूप चांगली तेजी आपल्याला येणाऱ्या काळात सेन्सेक्स मध्ये सुद्धा बघायला मिळेल. आता सेन्सेक्सचं विश्लेषण मी अगदी थोडक्यात केलं. याचं कारण असं आहे की निफ्टी प्रमाणेच आहे आणि आपल्याला सगळ्यात महत्वाचं म्हणजे आणखीन एका गोष्टीविषयी मला तुम्हाला सांगायचं आहे आणि ते म्हणजे आपल्याला MCX मधला गोल्ड हा आपल्याला जो
ही जी कमोडिटी आहे त्याच्याविषयी मला थोडक्यात माहिती सांगायची आहे. मागचे अनेक दिवस तुम्ही बघताय की इथपर्यंत बघितलं तर तुमच्या लक्षात येईल साधारण 17 जुलैपर्यंत मार्केटमध्ये गोल्डची किंमत खाली येत होती. 17 जुलै नंतर इथे एक डब्ल्यू पॅटर्न बनला आणि किंमत आता खूप वर जायला लागली आहे. ही वर कुठपर्यंत जाऊ शकते? तर ते आपल्याला आता थोडक्यात मी तुम्हाला सांगणार आहे. अर्थात गोल्डचं हे विश्लेषण केवळ मी आजच्या ह्या व्हिडिओ पुरतच करतोय. इथून पुढे काही रेग्युलर गोल्डचं विश्लेषण तुम्हाला ह्या व्हिडिओच्या माध्यमातून मिळेलच असं नाही. पण आता एक आयडिया देण्यासाठी की बरेच दिवसानंतर गोल्डमध्ये खूप चांगली तेजी होतीये, तर कुठपर्यंत जाऊ शकते? तर माझं विश्लेषण असं आहे की मीडियम टर्मचं जी फायनल 3 टार्गेट होती, त्यापैकी 1,59,550 हे पहिलं टार्गेट आलेलं आहे. जनरली पहिलं टार्गेट आल्यानंतर सेलिंग कधीही येऊ शकतं. पण जे लाँग टर्मचं पहिलं टार्गेट आहे, ते अजून आलेलं नाही. ते आहे 1,65,315. तर मला असं वाटतंय, की मीडियम टर्मची जी टार्गेट आहेत, पहिलं आहे 1,59,550, दुसरं आहे 1,63,915 आणि तिसरं आहे 1,67,180. तर आता काय होऊ शकतं, जर सोन्याच्या किमतीमध्ये खूप वाढ होणार असेल, तर मग ही 3 टार्गेट झाल्यावर सुद्धा लाँग टर्मचं हे टार्गेट बाकीच राहतं. पण जर सोन्याच्या किमतीमध्ये आता जास्त वाढ होणार नसेल, तर तुम्हाला ते कसं ओळखणार? तर इथे आता हे टार्गेट पहिल्यांदा आधी येऊ शकतं असं मला वाटतंय आता, 1,65,315. एकदा इथे हे टार्गेट आल्यानंतर इथे जर एम पॅटर्न बनला, तर मग आपल्याला सोन्याच्या किमतीमध्ये पुन्हा एकदा घसरण बघायला मिळू शकते. मात्र तसं झालं नाही, तेजीच होत राहिली, तर वर जाऊ शकतं. वर आपल्याला 1,74,705 ही दुसरी टार्गेट सुद्धा आहे आणि ही टार्गेट जे आहे हे फार महत्वाचं आहे. हे मेक ऑर ब्रेक लेवल आहे. म्हणजे जर ह्याच्या किंमत वर टिकली, तर मग पुन्हा एकदा खूप मोठी तेजी सोन्याच्या किमतीमध्ये येऊ शकते. तसं बघायला गेलं तर लाँग टर्मच्या दृष्टीनं हा रेझिस्टन्स झोन आहे. पण ह्या रेझिस्टन्स झोनला एकदा खालच्या लेव्हलला तरी टच होणं आवश्यक आहे. त्यामुळे आणखीन थोडी तेजी आपल्याला येणाऱ्या काळात गोल्डमध्ये बघायला मिळू शकते आणि खूप मोठी तेजी जर आपल्याला अनुभवायची असेल, तर त्याच्यासाठी आपल्याला 1,74,705 च्या वर किंमत टिकली पाहिजे. मला काय वाटतंय? मला असं वाटतंय, की एकदा किंमत ह्या झोनमध्ये येईल, त्यानंतर इथे एम पॅटर्न बनेल, थोडीशी किंमत खाली येईल, मग इथे कुठेतरी डब्ल्यू पॅटर्न बनून मग तेजी येऊ शकते, असं मला वाटतंय. बघूया येणाऱ्या काळात सोन्याच्या किमतीमध्ये कशा प्रकारे मूव्हमेंट होऊ शकते, हे आपल्याला येणाऱ्या काळात लक्षात येईलच. पण मुद्दाम मी हे आत्ताच विश्लेषण करून ठेवतोय, म्हणजे मग पुढे आपल्याला तशा प्रकारे मूव्हमेंट होतीये का, हे बघणं इंटरेस्टिंग होणार आहे. तर माझ्या मते तुम्हाला हे गोल्डचं ॲडिशनल विश्लेषण सुद्धा नक्की आवडलं असेल. आता आपण या व्हिडिओच्या शेवटी आलोय आणि जाता जाता मला तुम्हाला विचारायचं आहे की आजचा हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला? हा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल, तर नक्कीच तुम्ही या व्हिडिओला एक लाईक करू शकता. कसा वाटला? हे कमेंट सेक्शनमध्ये टाइप करून सांगायला अजिबात विसरू नका. लक्षात ठेवा, तुमची एक लाईक आणि एक चांगली कमेंट हीच माझ्यासाठी प्रेरणा असते, ज्याच्या सहाय्यानं रोजच्या रोज हे विश्लेषणाचे व्हिडिओ मी बनवत असतो. त्यामुळे व्हिडिओ बघायला सुरुवात केल्या-केल्या व्हिडिओला लगेच लाईक करा आणि बघून झाल्यानंतर तो कसा वाटला? काही प्रश्न असतील, शंका असतील किंवा तुम्हाला मला काही सांगायचं असेल, तर ते कमेंट सेक्शनमध्ये टाइप करून अवश्य सांगा. त्याचसोबत आजचा हा व्हिडिओ तुम्ही अजूनपर्यंत बघताय आणि अजूनही जर तुम्ही शेअर मार्केट मराठी आपल्या YouTube चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल, तर कृपया सबस्क्राईब करा आणि शेजारी असणाऱ्या बेल आयकॉनला क्लिक करून ऑल असं नोटिफिकेशन निवडा. म्हणजे इथून पुढे रोजच्या रोज येणारे हे विश्लेषणाचे व्हिडिओ मी अपलोड केल्या-केल्या तुम्हाला विनाविलंब बघता येतील. आजच्या व्हिडिओमध्ये इथेच मी आपली रजा घेतोय. धन्यवाद.